सत्तारांची काल रॅली होती, मोठं शक्ती प्रदर्शन होतं, मुख्यमंत्री आले होते, 4 ठिकाणी काळे झेंडे दाखवले. खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एक अत्यंत सज्जन, सद्ग्रस्त आणि जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे मुख्यमंत्री आहे. या मुख्यमंत्र्याला सपोर्ट आहे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाचा आणि आमच्या सगळ्या पक्षाचा. पण केवळ एकनाथराव शिंदेला पुढं करून महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या नावाखाली आणायच्या आणि त्याच्यामार्फत लूट करायची, हा एकमेव धंदा चाललेला आहे. आणि माझं म्हणणं आहे, सरकारची लूट करणं आणि सरकारकडून फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे, पण आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या जमिनी बळकवणं. निल्लोडसारख्या गावामध्ये एका स्वतंत्र सैनिकाची जमीन बळकवली, त्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेंडे दाखवलेत. खरं तर यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांचे सगळे कारनामे शोधले पाहिजे की यांनी कोणाकोणाच्या जमीन बळकावल्यात, कोणाकोणाच्या जमिनीवर अतिक्रमण केले, याचा शोध खरं तर राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा याचा शोध घेतला पाहिजे. काळे झेंडे दाखवणं हा एक सुरुवातीचा प्रयोग आहे आणि पुढं चला, बघा काय होतं ते. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. सचिन वाजे यांनी नवीन माहिती दिलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवलं, असा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी अनिल देशमुखांनी केलं होतं. खरं तर समित देशमुखांनी याचं स्पष्टीकरण दिलं. या ठिकाणीच तो वाद संपायला पाहिजे होता, परंतु यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व नेत्यांकडून फडणवीस साहेबांवर आरोप करायला सुरुवात केली. आणि फडणवीस साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की तुमचं तोंड बंद करा, नसता माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. आणि आज आपण बघत असाल तर सचिन वाजेंनी पुन्हा एकदा आरोप केला की माझ्याकडं पैसे अनिल देशमुखांचे पीए मागत होते आणि मी त्यांना पैसे देतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सचिन वाजे जर अनिल देशमुख साहेबाच्या पीए मार्फत अनिल देशमुख साहेबाला पैसे पाठवत होते, तर ईडीची कारवाई होऊन सुद्धा ते पैसे जर अनिल देशमुख साहेबाजवळ सापडले नसतील, तर ते पैसे कोणत्या रस्त्यानं कोणत्या नेत्याजवळ पोचले याची चौकशी पुढच्या काळामध्ये झाली पाहिजे. अनिल देशमुख हे केवळ मध्यस्थी आहे, पण करता धरता जो कोणी आहे तो अजून याच्यातून बाहेरच आहे. मला असं वाटतं की या पैशाचा शोध घेण्याच्या वाटा लवकरात लवकर शोधल्या पाहिजे आणि सचिन वाजे, अनिल देशमुख आणि अन्य ही जी सगळी चौकडी आहे यांच्यामार्फत या वाटाचा शोध नक्कीच लागेल असं मला वाटतं. या पैशाचा करता धरता या राज्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. हा पैसा अनिल देशमुखाजवळ नाही, त्यांच्या घराची झडती झाली तरी तो पैसा त्यांच्याजवळ सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि दिला, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो. मग तो आला कुठून, कोणाकडून जमा केला, दिला कोणाजवळ त्यांचं नाव आलं, पण गेला कोणाजवळ हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. मला असं वाटतं की अजून हा विषय संपलेला नाही, याला बऱ्याच वाटा फुटणार आहे आणि त्या वाटा कोणत्या दिशेनं जाणार आहे हे लवकरच आपल्या लक्षात येईल. हा तर केवळ एक बॉम्ब आहे, याच्यापेक्षा अजूनही काही लिटर बॉम्ब आमच्याजवळ पडून आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.